डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही। त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे। राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्यापुरतं मर्यादित नाव नाही। अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। होय, मी ठामपणे 6वा मजला म्हणते। मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुण्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत। मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलतेय। तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते, मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती, त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही। नाही, मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रगचे साठे सापडतात, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।